नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 23 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, 2023 चा राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर पंडित स्वप्न चौधरी यांना। यानंतर फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2024 च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर रियल मॅड्रिडने जिंकले आहे। यानंतर कोणत्या राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील मसाळी गाव हे देशातील पहिले सौर सीमावर्ती गाव बनले आहे? तर गुजरात। यानंतर बांगलार बारी गृहनिर्माण योजना नुकतीच कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? तर पश्चिम बंगाल। यानंतर कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी सर्वाधिक प्रदीर्घ स्पेसवॉक म्हणजेच 9 तास चालण्याचा विक्रम केलेला आहे? तर चीन। यानंतर खो खो विश्वचषक 2025 साठी कोणाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहे? तर सलमान खानला। यानंतर मिस इंडिया USA 2024 हा किताब कोणी जिंकला? तर कॅटलीन सँड्रा नीलने जिंकला आहे। यानंतर कोणत्या संघाविरुद्ध भारतीय महिला संघाने T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली? तर वेस्ट इंडिज। यानंतर चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? तर गोवा। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न होता, अलीकडेच शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर नेपाळ। यानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत किती खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आली? तर 1250। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, जॉन महामा कोणत्या आफ्रिकन देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए घाना। कोणत्या? तर घाना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये माजी राष्ट्रपती आणि विरोधी उमेदवार जॉन महामा यांची आफ्रिकन देश घानाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे। तर जेन नाना ओपोकू अग्योमांग यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे। तर घानाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत। यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, तर भारत सरकार आणि आशियाई विकास बँक म्हणजेच ADB यांनी कोणत्या राज्याची किनारपट्टी सुरक्षा मजबूत करण्यासाठी $42 दशलक्ष कर्जाचा करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए महाराष्ट्र। कोणत्या? तर महाराष्ट्र। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर भारत सरकार आणि आशियाई विकास बँक म्हणजेच ADB यांनी महाराष्ट्रातील किनारपट्टी आणि नदीकाठच्या संवर्धनासाठी $42 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे। तर ते किनारपट्टीची धूप, समुद्र किनाऱ्यांचे पोषण आणि हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करेल। यानंतर आपण आशियाई विकास बँकेविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर स्थापना आहे 1966 मध्ये, मुख्यालय मनिला फिलिपिन्समध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मसात्सुगु अस्कावा। ते 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहेत आणि त्यानंतर मसातो कांडा हे अध्यक्ष राहणार आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर कोणत्या भारतीय शिक्षण तज्ञांना अलीकडेच भूतानने शाही सन्मान दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अरुण कपूर। कोणाला? तर अरुण कपूर यांना। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर भूतानच्या 117व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये भारतीय शिक्षण तज्ञ अरुण कपूर यांना भूतानचे राजा जिम्मे खेसर नामग्याल यांच्या हस्ते दुर्मिळ दशो पदवी आणि लाल स्कार्फ प्रदान करण्यात आलेला आहे। तर यानंतर भारत, भूतान आणि ओमानमधील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे। तर दशो ही पदवी सहसा भूतानच्या अधिकाऱ्यांनाच दिली जाते आणि अनिवासींना हा सन्मान क्वचितच मिळत असतो। ठीक आहे मित्रांनो,
यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर दिनविशेषवर प्रश्न आहे तर भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 22 डिसेंबर रोजी भारतातील दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हा दिवस महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आहे। ठीक आहे मित्रांनो, यानंतर आपण डिसेंबर या महिन्यातील महत्त्वाचे दिवस देखील पाहून घेऊयात। तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला। 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला। यानंतर 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस, 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक जागतिक मृदा दिवस, 8 डिसेंबर रोजी बोधी दिवस आणि 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस आणि परदेशी राजस्थानी दिवस। यानंतर 11 डिसेंबर रोजी युनिसेफ स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आणि 16 डिसेंबर रोजी विजय दिवस 2024 साजरा करण्यात आला। यानंतर 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस, 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवस आणि 21 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस साजरा करण्यात आला आणि हा पहिल्यांदाच साजरा करण्यात आलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे तर संरक्षण मंत्रालयाने MOD K9 वज्र टी तोफांच्या खरेदीसाठी कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए लार्सन आणि टर्बोया। कोणत्या? तर लार्सन आणि टर्बोया। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर संरक्षण मंत्रालयाने MOD लार्सन अँड टर्बो सोबत K9 वज्र टी तोफांच्या खरेदीसाठी केलेल्या कराराचे एकूण मूल्य 7,628.70 कोटी रुपये आहे। तर K9 वज्र टीची प्रमुख वैशिष्ट्ये देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर लांब पल्ल्यांची अचूक स्ट्राईक क्षमता आहे। यानंतर क्रॉस कंट्री गतिशीलता, उपशून्य तापमान आणि उच्च उंचीच्या भागात कार्य, यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा वैशिष्ट्य। यानंतर पुढील प्रश्न 6वा पाहूया तर भारताच्या वनस्थिती अहवालाचा कोणता क्रम पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रकाशित केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 18वा। कोणता? तर 18वा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेमध्ये 21 डिसेंबर रोजी इंडिया फॉरेस्ट स्टेट रिपोर्ट 2023 जारी केलेला आहे। तर हा अहवाल फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने प्रकाशित केला आहे, जो देशातील जंगल आणि वृक्ष संपदेची माहिती देतो। यानंतर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाद्वारे 1987 पासून द्विवार्षिक आधारांवर प्रकाशित केले जात आहेत। यानंतर 7वा प्रश्न तर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक TTDI 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 39वा क्रमांक आहे। कितवा आहे भारताचा क्रमांक? 39वा। तर कशामध्ये? तर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक मध्ये। यानंतर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊया। तर वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमने 2024 साठी ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारत 39व्या क्रमांकावर आहे। यानंतर 8वा प्रश्न तर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हरियाणा या। कोणत्या? तर हरियाणा या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात हरियाणाविषयी। तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड। सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय। यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा तर भारतीय पंतप्रधानांची 43 वर्षातील पहिली भेट कोणत्या देशामध्ये होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कुवेत या देशामध्ये। कोणत्या? तर कुवेत या देशामध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात।
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 आणि 22 डिसेंबर रोजी कुवेतला भेट दिली. तर 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांची आखाती देशाची पहिलीच ही भेट आहे. तर 2023 ते 24 या कालावधीमध्ये उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार $10 अब्जपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा असलेल्या भारत हा कुवेतचा प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. यानंतर कुवेत विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती. तर राजधानी आहे कुवेत सिटी आणि चलन आहे कुवेती दिनार. काय आहे चलन? कुवेती दिनार आणि राजधानी कुवेत सिटी. ठीक आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर भारतीय सैन्याने नुकतेच भविष्यातील युद्धांसाठी AI इन्क्युबेशन सेंटरचे अनावरण कोठे केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बेंगळुरू मध्ये. कोठे? तर बेंगळुरू मध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय लष्कराने बंगळुरूमध्ये इंडियन आर्मी AI इन्क्युबेशन सेंटर सुरू केले आहे, जे त्यांच्या ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण आणि तांत्रिक क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण झेप आहे. यानंतर मित्रांनो आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. तर खो खो विश्वचषक 2025 साठी अलीकडेच कोणाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.